कर्णाची आणि दुर्योधनाची पक्की मैत्री. एकदा कर्ण दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधन जरा चिंतेत बसलेला होता, टेन्शन मध्ये. कारण म्हणे काय झालं तुला? तो म्हणे गड्या ती माहेरी गेली, ती म्हणजे दुर्योधनाची बायको. मग ती माहेरी गेली तर तू खुश असला पाहिजे, उलट तू नाराज? अरे तसं नाही, पण तिला मला घ्यायला जायचंय आणि तिनं सकाळी फोन केला, तुम्ही मला घ्यायला या. मी तिला होकार दिला, मी येतो. पण तेवढ्यात नगराची बैठक लागली, मीटिंग लागली. कारण नगर म्हणतंय लवकरच आचारसंहिता लागते, बैठकी करून घ्यावं. आता काय करायचं? कर्ण म्हणे मीटिंग गरजेची, घरे म्हणे खूपच गरजेची, ती आढावा बैठक आहे मतदारसंघाची. मग तू एक काम कर, मी वहिनीला आणायला जातो, तू बैठक करून घे, मी तुला मदत करतो. दोघांची फारच चांगली मैत्री होती. किती मैत्री चांगली, प्रमाणात सांगू का तुम्हाला? नी चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. याच्यापेक्षा प्रसिद्ध प्रमाण या जगात सापड. काही झालं तरी चालेल, पण आपलं बिघडतं कामा नये, इतकी मैत्री चांगली. आयुष्यात एखादा मित्र असावा असा की ज्याला आपण आपल्या मनातलं सांगू शकलो पाहिजे. तुम्ही मित्राजवळ पुण्य सांगायला येत नवल नाही, आपल्या अंतकरणातलं पाप सुद्धा आपण सांगू शकलो पाहिजे. असा एखादा मित्र की त्याला म्हणू आपण, मला हा राग येत नाही गड्या, पण तुला चांगली ठेवून त्या रागाची मला सांग ना. असं ज्यावेळेला आपण मुक्त कंठाने एखाद्या मित्राजवळ बोलतो, त्यांना आपल्याला आदरानं जवळ बसवावं, ते शिकवावं, सांगावं. पण पुढचा मुद्दा असा आहे, ते सांगितल्याचा कसुभर अभिमान त्याच्या अंतःकरणात येऊन, याला मैत्री. इथं कोणी कोणाला सांगतं, पण तो मला विचारत होता, मी त्याला शिकवलं. त्या अहंकारात मैत्री संपून जात, त्याला म्हणत नाही मैत्री. मैत्री खूप सुंदर नातं आहे. कृष्णस्या सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. काय भगवंताची सुदामाची मैत्री होती. कृष्णस्या सखा होता परमात्म्याचा. एखादा आयुष्यात असा सखा गोळा करा. इथं महिन्याला 5,000 मित्र गोळा करणं ही फेसबुकची कमाल आहे, पण कमवलेला मित्र 50 वर्ष टिकवणं ही विचाराची कमाल आहे. म्हणून विचाराचा मित्र गोळा. काही माणसं श्रीमंती पाहून मैत्री करायला लागली. तो म्हटला मी जातो तिला घ्यायला, दान. कर्ण भानुमतीला आणायला गेला, ती संतापली. नवऱ्याच्या जागेवर कोणी घ्यायला आलं तरी बाई नाराज होतेच. सासरा येऊ द्या, दीर येऊ द्या, जेठ येऊ द्या, कोणी येऊ द्या, तिला मालकच लागतो. माझा मालक यावा, तिचं तो आनंद असतो. तिला असं संतापाला पण आता ना इलाज आहे. यांनी पाठवलं म्हटल्यावर ती नाराज करू शकत नव्हती. तिनं तयारी बियारी केली, बसली रथात. निघाला रथ. एका ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं होतं, कर्णासारखा दुसरा उदार कोणी नाही, दान घ्यावं ते कर्णाच्या हातून. दान आणि कर्ण या एका नाण्याच्या दोन बाजू आहे, समीकरण आहे दानाचं आणि कर्णाचं. नेमकी त्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न आणि मुलाची मुंज होती, त्याला शोध होता कर्णाचा. आणि कर्ण दिसला रथ हाकालताना, तो आडवाच झाला रथाला. थांबा 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 थांबा, मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज आहे, काहीतरी दान घाला ब्राह्मणाच्या पदरात. कर्ण म्हटलं काहीतरी काय, घरी या, तुम्हाला वाटलं तेवढं घेऊन जा. स्वाभिमानी ब्राह्मण होता. तो म्हणे कर्णा, खूप ऐकली तुझी कीर्ती, पण मी घरी येणार नाही. पटलं तर इथं दे दान. त्या जागेवर मागितलं त्या जागेवर दिलं गेलं पाहिजे. दानशूर म्हणून घेतो स्वतःला, हे का रे दानाची व्याख्या? दानाचा धर्म माहितीये का तुला? ब्राह्मणाने श्लोक म्हटला, दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समाज सव्यास योगता. तुला दानाचा धर्म कळतो का? स्वतःला दानशूर म्हणतो, कळतो का दान हा शब्द? दानशूर करणं घामानं लटपट झालं. महाराज काय विद्वान ब्राह्मण आहे हा. महाराज क्षमा करा मला, पण मी तर रथ हाकायला बसलो, माझ्याजवळ खरंच नाही होईत. काही घरी आले असते, तुम्हाला वाटलं तेवढं दिलं असतं मी, तुमच्या हाताने काढून घेऊन जा. ब्राह्मण म्हटलं निघतो मी, तुझ्या दारात येणार हा ब्राह्मण नाही, चल तुझी लयाला जाईल कीर्ती, थांबा. तो म्हटलं आपल्याजवळ काही नाही, पण भानुमती रथात बसलेली, तिच्याजवळ सोनं नाणं बरं आहे,
आता राजाची बायको होती ती, की आपली बायको होती का? आपली बायको पिवळी पाहायची म्हणजे कावीळ झाल्यावरच. अख्खी पिवळी, सोनच सगळं. तो म्हणे वहिनी उभ्या राहा, ते सोनं द्या सगळे त्या ब्राह्मण बोला, गरज आहे जरा. ते तिच्या माहेरचं होतं. बाई जीव देईन पण माहेरचं सोनं, बापरे, कठीण आहे ते. द्या द्या म्हणता बरोबर तिनं नाकातलं, गाळ्यातलं, सगळं हातातलं, पायातलं, गडसरी, गौपोत, मणिबंद, कटिबंद, बाजूबंद, सगळं सोनं काढलं. किलो 1.5 किलोचं गाठोडं बांधलं, दिलं त्या ब्राह्मणाला करणार. ब्राह्मण देवता खुश. जा, आशीर्वाद आहे तुला या ब्राह्मणाचा. घरणाला आशीर्वाद भेटला, पण ही भानुमती संतापली. राजवाड्यात एक महाल काढला असतो, तो फक्त राणीने रुसून बसायचा. घर बांधताना एक खोली अशी काढून ठेवा की जिथं बायको राग भरून बसू शकते. पूर्वी महिलांच्या रागाची सुद्धा चिंता नाही आपल्या धर्मकथेमध्ये. आता बाया राग भरत नाही. तिला माहिती आहे जास्तच रागी भरली तर हा दुसरं करून, हा काय राग काढायच्या नादात लागणार नाही. ओ जमाना बदल गया अभी. दुर्योधनाला माहित पडलं भानुमतीला राग आला. काय झालं म्हणे, ती महालात बसली. दुर्योधन तिचं, अगं बाई काय झालं, आले आले रुसून फुग. म्हणे तुम्ही त्याला मित्र बनवलेला, स्वतःला इतका दानशूर समजतो. दान कशाला म्हणतात, शूरता कशाला म्हणतात दानातली, ऐका. अहो माझ्या आई वडिलाच्या घरचे सगळे दागिने त्या ब्राह्मणाला देऊन टाकले. एक ब्राह्मण परत गेला असता काय झालं असतं, काय बिघडलं असतं का? तुम्ही त्याला मित्र बनवलेला, असा कुठं मित्र असतो का? जाऊ दे, शांतो. काय शांतो? दुर्योधन म्हटलं शुकर मान त्या कर्णाची की त्यानं तुझ्या अंगावरचे फक्त दागिनेच दिले. म्हणे तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? अगं म्हटलं शुकरमान त्या कर्णाची की त्यानं तुझ्या अंगावरचे दागिने दिले. त्या ब्राह्मणानं कधी सांगितलं असतं उपस संख्या कमी झाली राजे, उपू माया पोरग्याला पोरगीच भेटत नाही. त्यानं म्हटलं असतं म्हणे घेऊन जाईल मी त्याला दुसरी पाहिजे, जा तुमच्या पोराचं तर घ्या. म्हणे एवढा कर्ण उदार आहे म्हणे. हो, जाऊन कर्णाचं दर्शन घेतलं. आहे त्या परिस्थितीत सर्वस्वाचं दान करणाऱ्याला दान हा शब्द, दान कोणी देऊ शकत नाही. सर्वस्वाचं दान दिलं. हो ममय वांशो जीवलो प्रसवला विश्वतोची. या जगात एका पोराची, 2 पोराची, 3 पोराची, 5 पोराची आई वाहू वाटतं. विश्वाची माय होताना त्रास किती झाला असेल त्याला. साधी गोष्ट आहे. तिचं 3रं शिजर आहे, 2रं शिजर आहे. त्या माऊलीला विचारा पोरग जन्माला घालायला. बाळांत पण म्हणजे बाळांत अंत पाहावा लागतो, तेव्हा बाळ जन्माला येतं, त्याला बाळांत पण म्हणतात. अरे एका बाळाला जन्म घालण्याकरता स्त्रीचा अंत पाहतो देव. ज्यानं हे विश्व जन्माला घातलं त्याला किती त्रास झाला असेल. त्यात पापी जन्माला घातले, राक्षस, कुलाचारी, सद्भक्त, वारी करणारे, वारकरी त्यांना जन्माला घातले. पण सगळ्यांना काही त्या जन्माला घालणाऱ्या परमेश्वर उपकार करतात. म्हणून तुकोबऱ्यांना असं वाटतं तुम्हाला मला देवाचे उपकार कळावे. किती आपल्या भगवंताला त्रास झाला असेल. त्याने हा जीव दिला दान, किती कष्ट सहन केले देवानं. स्वतः प्रसवला ना, प्रसवला विश्व तोची. कारणाचा, कार्याचा आणि स्वरूपाचा देवाच्या परिचय करून. परमेश्वरा इतकं उदारपण जगात कोणाकडे पाहायला मिळत नाही. काय देऊन दिलं त्या परमेश्वरानं. हा जीव दान. हे नुसतं शरीर दिलं नाही, त्या जीवन दिलं. 84 लाख गावं आहे या देहाची, आणि त्या 84 लाख गावामध्ये देवानं या जन्मात आमच्या आयुष्यात हे जीवन घातलं पदरात. आता आम्ही ठरवलेलं आहे, जर इतकी कृपा परमेश्वरानं आमच्यावर केली असेल तर आम्ही आमचं जीवन हे भगवंताच्या दिशेला घेऊन, आम्ही कोणाच्याही दिशेला आमचं जीवन, कारण त्यानं आम्हाला दिलंय. आणि त्यानंच दिलं असेल तर जिथून आलंय याचं शेवट तिथपर्यंत जावा.
म्हणजे याची पूर्णतेला गंगा माता निघाली. ती गंगोत्रीहून निघता 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 प्रवास करता करता गंगा सागराला मिळाली, तेव्हा पूर्ण झाली. तसं जीव गंगा सागर संगमी अवघा झाल्या उमी एकमय, अवघ्या झाल्या उमी एकमय, अवघ्या झाल्या उमी एकमय. सागर संगमी अवघा झाल्या उमी एकमय, अवघ्या झाल्या उमी ती पूर्णतेला गेली आणि तिचं जीवन गंगा सागराला मिळाली. का म्हणे गंगा सागर संगमी, झालं पूर्ण झालं जीवन. आली गंगोत्रीहून निघाली, पाण्यात प्रवास करता 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 जिथून परमेश्वरानं तिला मूळ स्वरूपाला पाणी या स्वरूपात तिचा जन्म केला, ती पाण्यातच गेली का पुढे वाळवंट थांबली? नाही नाही, मी इथंच थांबते, आता मी पाण्याला जाणार. तिचं मूळ स्वरूप पाणी, आणि गेली कुठं? पाण्यामध्ये, जलामध्ये विस्तीर्ण झाली. विस्तीर्ण जलाशय निर्माण केला, जलात जल मिश्रित झालं, गंगा सागराला मिळाली. समुद्राचं गंगेचं मिलन झाल्याबरोबर कुठलं पाणी गंगेचं कुठलं सागराचं ओळखू येतं का हो? नाही नाही, खारट पाणी लागणारं तीर्थ गंगेचं आहे, आणि गोड लागणारं पाणी त्या गंगा मातेचं. त्यात जर समुद्राचं टाकलं तर तुम्ही म्हणाल का हे समुद्राचे नि गंगेचे? होत नाही. का? आता तिचं जीवन पूर्णतेला गेलं. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जसा गंगा मातेचा प्रवास आहे ना, तसाच तुकोबारांचा प्रवास आहे या अभंगात. बघा तुम्ही, जेने हा जीव तिला दान, त्यानं हे दान दिलं. मग आता दान दिलं कशा करता दिलं? देवे दिला देह. या देहाचं जर इतकं वर्णन असेल भजना संदर्भात, तर देवानं जीवन दिलं. जीव नुसता देह नाही, त्या देहाला शोभायमान करणारा पाटव्य संग्रहित असलेला एक जीव परमेश्वरानं दिला. आणि तो कशा करता दिला म्हणजे याचं जीवन पूर्ण होईल. तयाचे करीन चिंतन, का जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. या जीवनाचं सर्वस्व जगत जीवन आहे, या जीवनाचं सारच परमात्मा आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे, हा त्याच्या शरीरम आद्यम खलुधर्म साधनम. श्रुती माता म्हणते खलुधर्म साधनम. निश्चय केला परमेश्वरानं, मला जन्माला घालताना मी तुला भजन करायला पाठवतोय बरं का, आणि तो भजनाचा झालेला निश्चय मी आज पूर्ण करतोय. तयाचे करीन चिंतन. महाराजांनी त्याचा खुलासा दिला. एवढं एक चरण आहे का, की देवानं ज्याच्या करता दिलं याचा विनियोग त्याच्या करता करणं नाम धर्म आहे. आयुष्यातला हा सगळ्यात मोठा धर्म आहे. माणसं सगळंच परमेश्वरानं दिलं, पण ते याच्या करताच वापरतील सांगता येत नाही महाराज. अशी अनेक माणसं माझ्या समोर कीर्तनात बसलेली, ज्यांनी अजून सुद्धा पायवारी केली. काय प्रमाण म्हणायचा अधिकार आहे आपल्याला? अजून माझ्या समोर अशी अनेक माणसं बसलेली आहे की ज्यांनी, ज्या माझ्या स्वामी महाराजांनी ही भूमी सिद्ध केली तपानं, त्या एका सुद्धा साधकाला स्वामींचं नाव घ्यावं वाटतं, पण आपल्याला तप करण्याकरता एक एकादशीचं व्रत सुद्धा करावं वाटत नाही, एक सोमवाराचं व्रत करावं वाटत नाही. काय अधिकारी आहे आपण या अभंग म्हणण्याचे? मी माझ्यापासून सुरुवात करतो. ही जी माझी भाषा ही तुमच्या करता नाही, ही माझ्या सहित आपल्या करता आहे. आपण म्हणून मोकळे होतो, पण आपलं जीवन देवाकडे जात नाही महाराज, नाहीच जात. जरा तपशिला शिरा विचार करून बघा. वास्तविक इथं त्याच्याकरता केलेलं कर्म वायालाच जात नाही, कधीच वायाला जात नाही. त्या गरुडाची किती सुंदर चरित्र कथा आहे. एकदा त्या गरुडाला विचारलं त्याच्या भक्तांनी, का रे गरुडा, संपूर्ण विश्वाचं ओझं देव वाहतो आणि तू देवाचं ओझं वाहतो, कोणतं पुण्य केलं रे? गरुड म्हटला, मी एकदा आकाशातून प्रवास करत होतो आणि त्या प्रवासात माझ्या नजरेला एक यज्ञाचा मंडप दिसला. माझ्या लक्षात आलं हे रामेश्वराचं मंदिर आहे, इथं सिद्ध महात्मा जन्माला आला आणि त्याने ही भूमी सिद्ध केली. या पवित्र गंगा मातेचं, या पवित्र रामेश्वराचं हे वास्तव्य आज जे पुनीत पवित्र दिसतंय, हे जे साधनेनं खुललेलं वैभव, हा मळा भक्तीचा फुललेला दिसतोय, हे माझ्या स्वामी महाराजांचे उपकार आहे. इथं जर स्वामींनी तप केलं असेल तर या तपाच्या भूमीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. गरुड महाराज खाली उतरले आणि त्या तपोभूमीचं दर्शन घेतलं. त्या मंडपात आले गरुड महाराज आणि दर्शन घेतलं. दर्शन घेऊन प्रवासाला निघाले, पण प्रवास करताना पुन्हा आकाशाकडे भरारी घ्यायला लागले.
त्यावेळेला त्यांचे दोन्ही पंख या मंडपात फडफडले. त्या पंख फडफडल्याचा परिणाम असा झाला, हा अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला. पूर्ण मंडप. भगवंत रामेश्वरानं पालन गरुडाला आवाज दिला, गरुडा अरे माझ्या स्वामी महाराजांच्या भूमीत येतो, न सांगता कीर्तनाचा मंडप, कथेचा मंडप झाडून जातो. जा, तुला आशीर्वाद आहे माझा, जीवनभर मी तुला माझं वाहन म्हणून सांभाळेल. न कळत केलेल्या सेवेचा परिणाम. गरुडाला मंडप झाडायच्या सेवेचा परिणाम देऊन वाहन बनवलं. एका पुराणात आलेली कथा आहे. जो यज्ञाचा मंडप दिसेल तिथं जाऊन मंडप झाडायचा. तरी मनुष्य देवापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे इथलं वायाला जात नाही. पण तरी इथं माणसाला काहीच करावं वाटत नाही. आपण तयाचे करीन चिंतन या भावनेत जीवन जगत नाही. ज्यानं आपल्याला दिलं त्याचं चिंतन करायला काय अडचण आहे. आपलं चाललंय हातानं बोरं हिसकणं. किती भेटतील? 2-4. एका गावात बोरं विकणाऱ्या बाईनं प्रवेश केला. ती आवाज देते, बोरं घ्या, बोरं मधुर बोर आहे, सुरज बोर आहे, घ्या 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 घ्या, गोड बोर आहे. ताजे बोरं तोडून आणले. आता एका मालकिनीच्या वाड्यात गेले, ओ गंगूबाई घ्या ना बोरं. गंगी म्हणे, आम्हाला नको बोरं, आमच्या घरात लहान लेकर आहे. अहो घ्या, गोड आहे बोरं, ताजे तवानी बोरं, स्वच्छ आहे. नाही नाही आम्हाला नको. त्या गंगूबाईचं पोरग अंगणात खेळत होतं. ती बोरं विकणारी हुशार, धंद्याची रीत आहे. कुछ पाने के लिए कुछ होना पडतंय. त्या लेकराला ती बोरं विकणारी म्हणते, बाळा इकडे बोरं घे. तो म्हटलं मला नको. का रे, आवडत नाही का? तो म्हटलं आवडता. मग घेत का नाही? नाही नाही मला नको. घेणार आहे? नाही नाही मला नको. घे रे राजा. नाही नाही मला नको. अरे घे ना बाबा. नाही नाही मला नको. का रे पण? तो म्हटलं मी घेत नाही, तुम्हाला द्यायचे तर द्या. बोरं विकणारीला आनंद झाला. तिनं ओंजळ भरली आणि या पोराचे दोन्ही खिसे भरून दिले. टमाटम 3 किलो बोरं घेतले गंगीनं. 3 किलो. का? चित्र पाहिलं तिनं. एक बोरं विकणारी बाई निघून गेल्यावर गंगूबाई पोराला म्हणते, बाळा किती चांगला वागला रे. कोणी शिकवलं तुला इतकं चांगलं वागणं? कारण आपलं काटतं एखाद्या दिवस जरी नीट वागलं तरी आईला बरं वाटतं. हो, फार कठीण असतं ते. एक पोरग घरी खेळत होतं, त्याची आजी म्हणे, बंड्या लपून बैस भाऊ, तुझ्या मास्तर दारात येऊन राहिला बहुतेक. बय तुझ्या मास्तरच दिसते मला दुरून. तू 8 दिवस झाले शाळेत गेला नाही. त्यानं जर पाहिलं तर तो मारीन तुले. मी पाहू शकत नाही त्यानं तुले मारल्यावर. 8 दिवस झाले मूर्खा, तू शाळेत गेला नाही. होय बाबू, मागच्या खोलीत बंड्या. तो म्हणे, आजी लपत मी नाही, लपून तू बैस. मी ना मास्तरले सांगितलं आमची आजी मेली. सुट्टी 13 दिवसाची, अजून 8 दिवस झाले. तो जीव घे माया. पोरं महाराज ते नात करू शकत नाही. मी रोज माझ्या पोराचं उदाहरण सांगतोय. रोज मला 7 वर्षाचा मुलगा आहे. स्वरूप नाव आहे माझ्या मुलाचं. CBSE शिकायला मलकापूरला, किशोर महाराज. काही दिवसापूर्वीचा प्रसंग आहे. खूप हुशार आहे माझा मुलगा, पण शाळेत नाही. घरी प्रचंड हुशार. एक दिवस माझ्या पोराला माझ्या मोठ्या भावाने एक फटका मारला दुपारच्या वेळेला. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ऐकताय ना तुम्ही? दुपारच्या वेळेला एक फटका मारला. तो रडायला लागला. त्याने मला फोन केला. तो म्हटलं, मला आप्पांनी मारलो. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. म्हटलं मारू दे बेटा, आपण बाबांना सांगू. फोन कट केला. आमच्या बंगल्याच्या पलीकडच्या रोडला माझा गाई म्हशींचा गोठा आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. गाई म्हशींच्या गोठ्यामध्ये कशाला टाळा वाजू. तो मला बरं वाटव म्हणून टाळ्या वाजवू नका इतकेही. खरंच मुद्दा आवडला तर काही म्हशींचा गोठा असलाच पाहिजे शेतकऱ्याच्या घरी. तर आपल्या आई वडिलांचा स्वाभिमान आहे, आपला पुरुषार्थ आहे. तो कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाच्या दारात एक गाय सांभाळाय तुम्ही. गोसेवा गाय अशी नुसती कीर्तनात सांगून होत नाही. किंवा मी तुम्हाला सांगतोय तुम्ही कसं गाईला पाया दिसली बघ गाय आण जरा भारा कापून एखादा गवताचा. ते काही देखाव्यात होत नाही. काही म्हशी असले पाहिजे. आपल्या पोरांना दही दुभत भरपूर खाऊ घाला. थोडे कष्ट होतील. गाई म्हशी सांभाळायचे आपणच सांभाळू शकतो. या जालन्यात राहणाऱ्या लोकांना म्हणा तुम्ही गाई वागवा म्हशी वागवा. ते म्हणते ना आम्ही वागवायला तर बांधू कुठे. आपल्याला सगळंच आहे. ओरिजिनल म्हशीचं गाईचं दूध आपल्या मुलाबाळांना पाजा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. मी आधी वाक्य बोलून गेलो.
आरोग्यापेक्षा मजबूत जगात काही नाही. तुमच्या पोरांना ग्लासभर ओरिजिनल म्हशीचं गाई ग्लासभर दूध दिलं तर चक्कर येतात, इतकं पचायला जड असतं ते, इतकी ताकद आहे त्या दुधात. दूध तर घरात पाहिजे. मला आठवत नाही बुवा माझ्या घरी कधी दूध नाही असा शब्द ऐकला मी, मला नाही आठवत, कधीच नाही. पूर्वी माणसं ताकाचा ग्लास दुधाचा ग्लास भरूनच द्यायचे. आता ताक दूध हा विषयच राहिला नाही. पाणी भेटत नाही काही काही घरात, मागून भेटत नाही, न मागता तो भाग निराळा आहे. पर तेव्हा माणसं बाहेरून पाणी आणायचे. आता किती सुविधा आल्या. आता माठात नळ, फ्रीजमध्ये नळ, कूलरमध्ये नळ, बादलीत नळ. 2-4-5 वर्ष झाली की थांबा, पाहुणे आले की बाया म्हणतील त्याच्या तोंडात बी नळ घालू शकता माणसं, कारण आता धर्म राहिलेला नाही, तो अतिथी देवो भव. असं जाऊ दे. त्याला एक फटका मारता बरोबर संध्याकाळ तो शांत झाला. माझे दादा म्हशीची धार काढायला गेले पलीकडच्या गोठ्यात. म्हशीचं वगारू सोडलं, वगारूच म्हणतात तुमच्याकडे, ते वगारू सोडलं, ते बच्च्याची म्हैस, ती बच्चे घेत नव्हती. अरे आमच्या दादाला वाटलं कडे हे दूध पिलेलं दिसतंय बच्चे, त्याने ते बच्चे बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी पहाटे तिनं दूध दिलं, पण दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. माझ्या दादाने माझ्या पोराला दुसऱ्या दिवशी सुद्धा एक फटका ठेवलाच. फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणायचं, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणे. त्यांना कळलं, त्यांना मी धन्यवाद देतो. तेव्हा आमच्या दादाच्या लक्षात आलं वगारू सुटलं नव्हतं, सोडलं होतं. इतकी ब्रिलियंट पिढी महाराष्ट्र. कधी एखादे दिवस जरी नीट वागली तरी आईला बरं वाटतं. गंगी म्हणे बाळा गंगीकडे या बरं का. किती चांगला वागला रे. ती काकी म्हटली बोरं घ्या बोरं घ्या बोरं घ्या, तू घेतले नाही. उलट त्या काकीना म्हटलं तुम्हाला द्यायचे तर द्या. तो म्हटलं आई तुला खरं सांगू का. म्हटले काय. अगं मी जर माझ्या हातानं बोरं घेतले असते तर मोजून 2-4 बोरं बसले असते, पण मी ठरवलं तू का म्हणे भार घातली या वरीन होईल कैवारी नारायण. अगं तिच्यावरच वजं घालू. आता टेन्शन आहे का संध्याकाळपर्यंत. आता तुला मला बोरं मागायची वेळ मिळेल का. तुमचं आपलं चाललंय यातलं हातानं बोरं इसकणं. इकडे मिळतील का, तिकडं मिळतील का, हे मिळेल का, गाडी मिळेल का, बंगला मिळेल का, विहीर होईल का, पाणी लागेल का, लग्न होईल का. अरे हे होत असतं, करावा लागतो तो परमार्थ, होत असतो तो प्रपंच. हे सगळं होणार आहे मित्रा तुझ्या मनगटाच्या ताकदीवर आणि तुझ्या प्रारब्धाच्या जोरावर. पण प्रारब्धाच्या जोरावर परमार्थिक साधना मजबूत ठेवावी लागत नाही, ती प्रयत्न साध्य लागते. आणि तुकोबारे म्हटले प्रयत्न साध्य करतेच पहिलं पाऊल. ज्यानं दिलं त्याच्यावर जबाबदारी सोडायची. ज्यानं दिलंय ना की बाकीची जबाबदारी आम्ही सांभाळू, पण याच्या उद्धाराची जबाबदारी आम्ही स्वतः घेणार नाही. त्यानं दिलं त्याच्यावरच सोडू म्हणून आम्ही ठरवलेलं आहे. त्यानं दिलं त्याच्या दिशेनं हा प्रवास करत जाऊ. पण कसा करू. जेने आजीवा दिला दान, जेने आजीवा दिला दान, जेने आजीवा दिला दान, जेने आजीवा दिला दान. बायाचे तारीना चिंतना, बायाचे तारीना
तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. त्यानं हे दिलं त्याच्याकरता हे खर्च व्हावं या भावनेने आम्ही परमात्म्याच्या दिशेनं आमचा आयुष्याचा हा प्रवास घेऊन जातोय. तुकोबाराय म्हटले. महाराजांनी परिचय करून दिला कसा आहे परमात्मा. तोच हे देऊ शकतो. मग तो जर देऊ शकतो तो तो याचं भलंही करू शकतो ना. इथं मूळ असतं त्या मुळावर गेलो. महाराज म्हटले ना मूळ लवकरी पाठवा. मुलगी माहेराला गेली का तिच्या जगण्याला स्वच्छंद विहार स्वातंत्र्य. तसा हा जीव परमेश्वराकडे गेला की याचं जगणं स्वच्छंदी अत्यंत आनंदात आल्हाददायक सुखात. तुम्ही इथं किती वैभवात जगा हे शेवटी जर त्याच्याकडे गेलं नाही ते याचा आनंद तिकडं याचा आनंदाला तिकडे काही थारा सुद्धा राहत नाही पाया सुद्धा राहत नाही. हे तिकडे गेलं तर आनंद. इथंच माणसांना असं वाटतं हीच आनंदाची व्याख्या आहे. अरे इथं बरेच जण आनंदात दिसता पण अंतकाळात इतके फटके खायची वेळ येते त्यांना की त्यांना मोजता मोजता राहते ते शक्य होत नाही. कारण तो काय सोयरा आहे का आपला. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा जैसे ओढाळ सापडे धन्या चोर यातना धरी जेतू. तुकोबाराय म्हटले त्याला दया नाही. भरलेल्या पिकात जनावर सापडल्यावर काय करतो शेतकरी. तुमच्याकडे काय करता हिरव्यागार मक्यात जनावर सापडलं काय करता. एक ताट घेता आरतीचं एक हार घेता चांगला गुलाबाच्या फुलाचा त्या जनावराला बुक्का लावता. असं करता का नाही हो. त्याला मारायलाच लागता. नाही त्या यमासी करुणा तशी त्याला दया नाही. ओढाळ सापडे धन्या. काय महाराजांनी नाटात अभंग वचन दिला. नाट आहे महाराजांचा. दुसरं उदाहरण दिलं चोर यातना धरी जेतो. चोर दिसू द्या. आता या मंडपात एखाद्यानं चोरी करू द्या तुम्ही सोडसान त्याला. तुम्ही म्हणसा ना विशाल महाराजचं कीर्तन ऐकायला आलता तुम्ही म्हणसान घ्या त्याला मुक्ताईनगरचा तर नाही. दया बिया नाही माणसाला. मारिती झोडीती झोडीती. हो 12ला थांबायचंय परफेक्ट आणि त्यात अभंग 6 चरणाचा आहे. त्याला कुठं दया आहे हो? पंढरपूरच्या मुक्ताबाईच्या वारीमध्ये चोर दिसतात. चोर 50-50 जण मारता एका एका चोराला. एखाद्यानं मारायला सुरुवात करावी माझ्यासारख्यानं जावं. का जीव घेता का त्याचा सोळा त्याले मारू नका. मुलं बाळ आहे बिचारायला त्याच्या अंगावर वारकऱ्याचे कपडे गळ्यात माळ आहे. झाली असेल चुकी त्याच्याकडून म्हणतो का जीव घेता का त्याचा सोळा त्याला. सोळायचं हो हो सोडून द्या. खरं सोडायचं सोळा त्याला. खरं सोडायचं सोळा त्याला. लोक म्हटले त्याला सोडा. स्वभाव आहे तो जगाचा. तसं ज्यानं जीवन देवाकडे नेलं नाही ना नारायणाच्या दिशेनं. फुल नाही ती वेली कशी लोभी नाही ती वेश्या कशी चतुर नाही तो व्यापारी कसा अंतकरणात दया नाही तो साधू कसा. अरे माझ्या भगवंताची उपासना करत नाही तो देह कसा जीव कसा. काही तयाची तयाची गु नाही आता त्याची गु. तेव्हा तू जर दिला असेल तर मी ठरवलेलं आहे तुझ्याच दिशेनं माझ्या जीवनाचा प्रवास आणेल. कारण आम्हाला माहिती आहे हा तुझ्या दिशेनं आला तरच आनंद याचा खऱ्या अर्थाने मिळेल. कुठं जाणार तुम्ही महाराज नेमकं. गायी न गुण तयाचे पण ठिकाण असेल ना कुठे येतो. जो या भिवरेच्या तिरी परमात्म्याच्या स्थळाचं दिग्दर्शन केलं. पहिल्या चरणामध्ये देवाचं कारण सांगितलं. कारणवच्छेद. कारणवच्छेद कशाला म्हणतात. एखाद्या माणसाचा परिचय करून द्यायचा असतो. मी बोर्ड दाखवतो त्यांच्याकडे ते आहेत ना समोर बसलेले ते 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 त्यांचे वडील आमदार आहे बरं का. हा कारणवच्छेदकाचा परिचय. म्हणजे आमदाराचा तो बोला बोला मुलगा आहे याला कारण म्हणतात. तसं जेने हा जीव दिला दान जेने हे कारण आहे परमेश्वराचं याला कारणवच्छेदकाचा परिचय म्हणतात. आता पुढं स्थळ दिग्दर्शन केलं. जो या भिवरेच्या तीरी स्वरूप सांगितलं. तो भिवरेच्या तीरावर आहे. कट धरोनिया करी पावले समची साजिरी अंतरी धरोनी राही. मी भजन करत जाईल चिंतन करत जाईल पण अंतःकरणामध्ये त्याचं स्वरूप कोणतं असेल. पावले समची साजिरी कटेवरी कर नाही ज्या देवाचे ते घे मी तयाचे दरुशन. ही एकाग्रता आहे भक्तीतली. मी नाही हो जाणार कुठं. मी त्याच देवाकडे जाईल जो भिवरेच्या तटाकावर राहतो. कारण तिथं नुसतं पाणी नाही. पुण्य पावन भीमा दक्षिण वाहिनी अमृत संजीवनी पुण्य राशी अमृत संजीवनी. हो रंगनाथ गुरुजी परभणीकर हे प्रमाण म्हणायचे
आणि त्या प्रमाणाचा भाव असं सांगायचे, चंद्रभागेचं पाणी नाही वाहत पंढरपुरात, पंढरीत गेल्यावर चंद्रभागेचं रोज स्नान करावं आषाढीला गेल्यावर, कार्तिकीला गेल्यावर. त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं कारण. म्हणायचे पुण्य पावन भीमा. अरे जिथं भिवरीच्या तिरी देव राहतो ना, निरे भिवरे तटी, पंढरी पुण्य ठाव निरे भिवरे तटी. ते भीमा माता सामान्य, ती भिवरा सामान्य. किती नद्या मिळाल्या तिला, कुठून कुठून आली ती. तुम्ही तिचं स्नान का केलं पाहिजे. रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे. आणि एकदा हे चारही भावंड पंढरपुरात आले, प्रवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. आणि या 3 भावंडांना घेऊन आदिशक्ती मुक्ताबाई उतरल्या चंद्रभागेत. आणि तिथं ज्ञानोबाऱ्यांना स्नान घातलं. त्या तीर्थाचा स्पर्श श्री ज्ञानोबाऱ्यांना झाला. चंद्रभागेत पाणी नाही, त्या दिवसापासून अमृत व्हायला लागलं. म्हणून तिला म्हणायची, ती आवडीनं प्रमाण म्हणायची, पुण्य पावन भीमा, दक्षिण वाहिनी, अमृत संजीवनी, पुण्यराशी. ते अमृत आहे आणि त्या अमृताच्या तटाकावर आमचा देव. आताही लोक म्हणतात का पुंडलिकाचं मंदिर कुठं, पांडुरंगाचं मंदिर कुठं, काही कळत. अरे जिथे पांडुरंगाचं मंदिर आहे ते पुंडलिकरायाचं घर आहे वेड्या. वरीच्या तटाकावर परमात्म्याची नगरी आहे. ती कशी आहे. अनुपम्य हिची थोरी, अनुपम्य हिची थोरी, महाक्षेत्र महीवरी, महाक्षेत्र महीवरी, धन्यवाद करी, धन्य धन्यवाद करी, तुकामने येथीचे पांडुरंग बाळ मूर्ती, पांडुरंग बाळ मूर्ती. तुकामने येथीचे पांडुरंग बाळ मूर्ती. मी कोणीही तीर्थाला जाणार नाही, तुकोबारे म्हटले, कोणीही देवतेला जाणार नाही. अनुपम्य ज्या देवतेचा सोहळा आहे, अनुपम्य ज्या तीर्थाची महती आहे, अनुपम्य हिची थोरी, महाक्षेत्र महीवरी. दिशा दाखवली तुम्हाला मला, कुठेही जाऊ नका तीर्थयात्रेला, इथं जा, जगन्नाथपुरीला जा, काशीला जा, 4 धामाला जा. पण तुम्ही म्हणाल मी निर्माण करतो ते तीर्थ, रामेश्वराला जा, हे तीर्थ आहे. इथं प्रत्यक्ष ओघवतं तीर्थ वाहतं. इथं कल्याणी माता, कल्याणीच ना, कल्याणी माईचं तीर्थ आहे. मिळतं इतकं तटाकावर शिवलिंग. काय तुमचं नशीब आहे मोजपुरीकर. अगोदर तर देवता मिळत नाही राजे हो, आणि त्या स्वामी महाराजासारखं संतत्व भेटलं. किती तुमच्या पूर्वजांनी शुद्ध पेरलेल्या बीजाचा परिणाम आहे हा, की तुम्हाला संताची भूमी सापडली. देव भेटेल, पण त्या देवाची सेवा करणारं स्वामी महाराज, त्यांनी तुमच्या माझ्या अंगावरच्या कपड्याचं दान आमच्या पदरात घातलं. तुमच्या माझ्या जगण्याला ज्या स्वामींमुळे किंमत मिळाली, ज्या स्वामींमुळे या मोजपुरी या परिसराला नावलौकिक मिळालं, ही भूमी सिद्ध झाली. तुमच्या माझ्या जमिनी सुपिकानं पिकायला लागल्या, तुमच्या माझ्या पोरांचं जीवन समृद्ध झालं, जलाम सुफलाम हा परिसर झाला. याला कारण रामेश्वर नाही, याला कारण रामेश्वराची माझ्या स्वामी महाराजांनी केली. वा कारण आहे, होत नाही. त्या स्वामी महाराजांनी मला फुलवला भक्तीचा, तर काय आपण शताब्दी साजरी करू शकलो असतो. हा मंडप भरला असता. कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, इथं काम नाही तुम्हाला मला. पण स्वामी महाराजांवर असलेली तुमची निष्ठा आहे की दुसऱ्याच दिवशी सुद्धा मंडप सकाळच्या कीर्तनाला गच्च भरतो. हे तुमचं प्रेम आहे स्वामींवर. ठरवलं असतं तर स्वामी स्वतःचंही भजन करायला तुम्हाला शिकवलं असतं. स्वामी स्वामीच म्हणा तुम्ही, माझंच भजन करा. नाही हो केलं, रामेश्वराकडे नेला. संतांचे उपकार आहे महाराज, किती देवतेकडे जीवाला घेऊन जातात. इथं जिवंतपणात ज्यांनी आरत्या ओवाळून घेतल्या त्यांची टिंगर झोडली यमानं. फटके आरती करतो. तो या बिवरीच्या तिरी, तो बरं म्हटलं मी माझ्याकडे नाही हो, मी तुम्हाला त्याच्याकडे नेतो. जो या बिवरीच्या तिरी कट धरो निया करी,
पावले समची साजिरी अंतरी धरून निराई. इथं नाव घेतलं नाही देवाचं, पण वर्णन करतं हे पंढरपुराचं. तो सावळाच विठुराय आहे, नाव घेतलं नाही. तुम्ही त्याच्याकडे जा, तो कसा आहे. आता पुढं त्याचं कारण पहिल्या चरणात सांगितलं, स्थळ दुसऱ्या चरणात सांगितलं, आणि पुढं सांगतात जो या सुरांचा काळ स्वभाव सांगतात. भक्तजन प्रतिपाळ केडे हा लागवे सकळ तयाचा भाळ पायावरी. काय कृपाळू आपला देव. भक्त बनून जाल, तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याची. भक्ताचं रक्षण करण्याची. भक्ता राखे पायापासे, शरणागता देव राखे. शरण येणारच रक्षण देवाला करावं लागतं महाराज, करावंच लागतं. चकार आहे तिथं. संपत आली वेळ. तेर नावाची नगरी आहे, तेर, धाराशिव जिल्ह्यामध्ये. त्या तेरला गोरोबा काका नावाचे संत होऊन गेले. तुम्ही कधी जाऊन या तिकडे तेरला, काही मंडळी गेली असतील. त्या तेरला बुवा काही कारण असतो, आता कारण सांगायला मला वेळ नाही. गोरोबाने हात तोडून टाकले आपले, मोठी कथा आहे. हात, आणि ते हात तोडल्यावर आता गोरोबाचं कुंभाराचं काम म्हणजे मळके काढायचं. महाराजांचा व्यापारच बंद पडला. घर कसं चालेल. त्यानं खूप आयुष्यात भजन केलंय, आता कसं त्याचं कुटुंब चालवायचं. देव रडत होते पंढरपूरला. रुक्मिणी मातेनं पाहिलं, म्हणे काहो काय झालं. म्हणे माझ्या गोरानं हात तोडून टाकले, आता त्या गोराचं घर कोण चालवेल. बरं तो स्वाभिमानी आहे, बिना कष्टाचं कोणाचं घेणार नाही. मग मला असं वाटतं एखादा नोकर त्याच्या घरी पाठवला पाहिजे. रुक्मिणी माता म्हणते देवा त्याचा स्वभाव असा आहे, त्याला कोणाच्या हातची मळकी घडलेली आवडत नाही, त्याला तयारीचा कुंभार लागेल. असं तुझ्या नजरेला आहे का ग रुक्मिणी कोणी कुंभार. ती म्हणे आहे. कोणता. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा, नकडे मुखी कुणाच्या, पडते लोणी कुणामुखी तू वेडा कुंभार. मी जा ना देवा. मी जाऊ. हो बर बर. एवढ्यात गरुड होता उभा, त्यानं कोर काढून दिली. तो म्हणे एकटे जाऊ नका, कुंभारीन सोबत घेऊन जा. रुक्मिणी मातेला असा राग आला. लगेच रुक्मिणी माता म्हटली मी मग लावलं कुंकू आडवं, निघालं जोड. पण रुक्मिणी मातेच्या मनात होतच ते गरुडाचं. रुक्मिणी माता म्हटली देवा तुम्ही मळके घाला, माती आणायला गाढव लागेल ना. गरुडाकडे पाहिलं, तो म्हणे आपलाच नंबर आहे रे बापा बहुतेक. त्याला गाढव बनवलं. तिघही गेले तेरला, मडके घडायला लागले. महाराज काय झालं तेरला ऐका. चला 2 मिनिट तेरला जाऊन येऊ. तेर गावी झाला भक्तीचा आनंद, तेर गावी झाला भक्तीचा आनंद. गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग. गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग. तेर गावामध्ये भक्तीचा मळा फुलवला. तेर गावी झाला भक्तीचा आनंद. का कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय.
शतको वर्षापूर्वीचा आनंद तेरचा जर आज मृदंगाच्या तालावर ऐकायला मिळत असेल तर तेरला कसं वातावरण असेल. इथं प्रत्यक्ष देवता आहे बरं का मंडपात. स्वामी महाराजांचं तप स्वच्छ आहे, उपासना स्वच्छ आहे, म्हणून चैतन्यनांत मंडपात 2024चं कारण ठेवून ज्यांनी ज्यांनी मंडप घातले त्यांचे मंडप पहा कसे उदास वाटतात. आमचं तेच चाललंय सध्या बंधू भगिनींनो. आनंद नसतो त्या मंडपात, कारण हेतू असतो त्याच्या माग. इथं तुमचा हेतू फक्त कृपा आहे. कोणाला वाटतं का दुसरा कोणता राजकीय हेतू आहे का या कार्यक्रमाचा? केवळ माझ्या स्वामी महाराजांची कृपा, माझ्या रामेश्वराची सेवा. संपला सप्ताह, संपला उत्सव. हेतू स्वच्छ आहे म्हणून चैतन्य देवता नांदायला आली. गोरोबा काकांचा हेतू स्वच्छ होता, देव आला. नाचायला लागलो. नाचता नाचता अनेक दिवस गेले. गोरोबा काका म्हणत, कोण तुम्ही? मी कुंभार तुमच्या सेवेला चालू आहे. ठेवून घेतलं जोडपं. इकडे आळंदीपर्यंत चर्चा गेली की गोरानं हात तोडले बाबा, आणि त्या काकांच्या घरी कोणीतरी चांगला तयारीचा कुंभार आला म्हणे. तयारीचा? मुक्ताबाई म्हणत, ज्ञानदाता चला बरं आपली दिंडी घ्या बरं एकदा तेरवूनच. जसं माहिती पडलं कुंभाराला ती येत आहे, पळतो झाला, मम्मा मम्मा मला सुट्टी द्या. सुट्टी? अरे बाबा काय झालं? माझे नातेवाईक वारले. एकदम अचानक अटॅक आला त्यांना. अरे बाप, याचे नातेवाईकाला अटॅक येत होता तेव्हा. गोरोबा काका म्हटली तू एकटा जाऊन येईल, राहू दे. रुक्मिणी म्हणे, मालक जिथं राघव तिथं सीता, मी तुमच्या सोबत येते, आपण येऊ जाऊन परत. येऊन गेले बाबा. ज्ञानोबाई आले, मुक्ताबाई आल्या, आणि पाहिलं तिथं देवाच्या हातातली सगळी चिन्ह उमटलेले होते त्या घडलेल्या मडक्यांवर. ज्ञानोबाऱ्यांनी गोरोबा काकांना जवळ घेतलं. काका, तुझं भजन, तुमची साधना इतकी स्वच्छ आहे की तुमच्या दारात नोकर बनून पंढरीच्या कुंभाराला यावं लागतं. काय पाहिजे बघ, दुसरं काय पाहिजे? ज्यानं दिलं त्याच्याकरता कार्य करताना जबाबदारी त्याच्यावर सोडली का मग तो भक्ताचा पालक होतो. भक्तजन प्रतिपाळ, या प्रत्येक पदामध्ये कथा सांगता येतील, इतकं सुंदर भंग येतो नाटांचा. पण तो असुर जर असला, जो या असुरांचा काळ, कोण्या कोण्या असुराचा काळ झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अवतार घ्यावा लागलं तरी चालेल, पण हिरण्यकश्यपूचा कोथळा फाटलाच पाहिजे. जो या असुरांचा काळ, भक्तजन प्रतिपाळ, केळे हा लागवे सकळ तयाचा भाळ पायावरी. हे सूत्रदेव कुठं जोपासतो? ज्यानं ओझ देवाच्या चरणावर घातलं, तयाचा भाळ पायावरी. हे सूत्र महत्वाचं आहे. ओझ देवावर घातलं की करणे याचे काम. काय देवाचं वर्णन केलं, पुढं थोडस चरित्रात्मक वर्णन, देवाच्या सगुण चरित्राचं वर्णन केलं. तो या गोपाळांचे मिळी, अहो तो भक्ताची जी जी मनोकामना असेल, जो या गोपाळांचे मेळी, खेळू खेळे वनमाळी. खेळ खेळला, कधी कधी रक्षण करतो, कधी कधी असुराचा सर्वनाश करतो. एवढाच देवाचा स्वभाव नाही, कधी कधी स्वतःचा देव पण विसरतो. तू का म्हणे तैसे देवा आणि होरे लागे त्यांच्या भावा. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मला मोहन. लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मला खोळ्या देवाच्या. अरे किती खोळ्या. एकची टाळी झाली, टाळी झाली टाळी झाली टाळी झाली, एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. हा देवानं सगुण भक्तीचा केलेला खेळ आहे. तो या गोपाळांचे मिळी, खेळू खेळे वनमाळी.
खेळ मांडियेला वाळवंटी गाय नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे. खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी हा खेळ खेळ तो देव पण बाजूला आणत नाही गोपाळांमध्ये खेळताना खेळे बाई. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.